एक विजय दोन्ही संघातील एका संघाला या ठिकाणी थेट सेमीफायनल पर्यंत नेऊन पोहोचवतील। भैरवनाथ मुरुड केशरी साई वडद या संपूर्ण स्पर्धेचा पहिला सेमीफायनलिस्ट कोण ठरेल? दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघांमध्ये समान ताकदीचे खेळाडू आहेत। चांगल्या दर्जाचा खेळ होणं गरजेचं या ठिकाणी या रोहित लाडनं पहिली चढाई सजवली, परंतु या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळेल का? किती गुणाची कमाई असेल? यावेळेस मात्र सुपर रेड रोहित लाड या खेळाडूने केली आहे चालू सामन्याची पहिली चढाई। सुपर रेड झाली आहे, 3 गुणाची कमाई रोहित लाड या खेळाडूच्या नावावरती होती आहे। अगदी क्लास या ठिकाणी पाहायला मिळाला। डिफेंडर आपण पाहतोय अक्षय कुठेतरी थोडीशी घाईगडबड करण्याचा प्रयत्न केला का, कारण अगदी या मिड लाईनच्या जवळ त्या ठिकाणी टॅकल करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र संपूर्ण टीम एकवटण्याचा प्रयत्न होता, परंतु अजून 2 खेळाडूंना तब्बल 3 खेळाडूंना या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी पाठवलं। रोहित लाड या खेळाडूंना जबरदस्त खेळ पाहायला मिळाला अगदी सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये, परंतु पहिला सत्र जरी प्रतिस्पर्धी संघाचा असला तरी देखील दुसऱ्या सत्रामध्ये श्री साई वडद संघ कमबॅक करणार, त्यामुळे ते मात्र पहिल्या सत्रापासूनच चांगला खेळ करणं गरजेचं आहे मुरुड संघासाठी। एक विजय तुम्हाला तरी पुन्हा एकदा सेमीफायनलची फेरी गाठवून देईल। या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून प्रथमेश जर्सी क्रमांक 9 श्री साई वडद संघासाठी गेली अनेक वर्षे या खेळाडूला आपण पाहिलं। कबड्डीच्या माध्यमातून नावारूपास आला, दापोली तालुक्यामध्ये चर्चेत राहिला खेळाडू। या ठिकाणी मुरुड संघाच्या खात्यामध्ये आपली चढाई सजवतोय, बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे, पंचाने अपील फेटाळली आहे। रिकाम्यातून यावेळेस मात्र माघारी परतलाय। 4 खेळाडूंचा डिफेन्स श्री साई वडद संघाचा आहे। 3 महत्वपूर्ण खेळाडू बॅकलाईनच्या पाठी आहेत, अक्षय, अमित आणि त्याचप्रमाणे गणेश। 3 महत्वपूर्ण खेळाडू बॅकलाईनच्या पाठी गेले। 4 खेळाडूंचा डिफेन्स, त्यात रोनकला आपण पाहतोय, प्रथमेशला पाहतोय, प्रथमेश आणि त्याचप्रमाणे प्रशांत या 2 खेळाडूची जोडगोळी एकाच साखळीमध्ये खेळताना पाहायला मिळते। या ठिकाणी माघारी परतलाय। थर्ड रेड तिसरी चढाई श्री साई वडद संघाच्या माध्यमातून प्रशांत या खेळाडूला आपण पाहतोय। तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी मात्र 5 रन केले गेले श्री साई वडद संघाच्या माध्यमातून। समोर फुल बॅक डिफेन्स, यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स, गुणाची कमाई होईल मुरुड संघाच्या खात्यामध्ये। आजच्या रात्रीमध्ये 2 मुरुडचे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले। भैरवनाथ मुरुड आणि त्याचप्रमाणे दुर्गादेवी मुरुड जो की यजमान संघ होता, परंतु दुर्गादेवी मुरुड संघाला पराभव स्वीकारावा लागला, परंतु अजून देखील भैरवनाथ मुरुड संघाचं विजयरथ कायम आहे। या ठिकाणी हा सामना जिंकत पुन्हा एकदा सेमीफायनलसाठी क्वालिफाय होण्याचा प्रयत्न केला जाईल भैरवनाथ मुरुड संघाच्या माध्यमातून। रोहित लाडचा प्रयत्न पूर्णपणे या ठिकाणी असेल की या संपूर्ण स्पर्धेची सेमीफायनलची फेरी गाठण्याचा, परंतु यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स। 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये रोहित लाड या खेळाडूला रोखलं गेलंय। डिफेन्स मार्कवरती कामगिरी चांगली होती, सुपर टॅकल या ठिकाणी सक्सेसफुल झाला आणि 2 गुणाची कमाई पाहता श्री साई वडद संघाच्या खात्यामध्ये होती आहे। गणेश आगरे मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत। या खेळाडूच्या पाठीमध्ये खूप मोठा अनुभव आहे, गेले अनेक वर्ष सातत्याने कबड्डीची सेवा करतोय आणि आपल्या अनुभवाच्या जोरावरती या ठिकाणी विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न असेल, परंतु जी काही एक मल्टी पॉइंट रेड आली आहे रोहित लाडच्या माध्यमातून, तो मोमेंटम अजून देखील आहे त्यांच्याकडे, परंतु रोहित लाडला जरी मागच्या चढाईमध्ये कव्हर केली असेल तरी देखील या ठिकाणी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर होणं गरजेचं असेल। 4 खेळाडूंचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय। 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये जर्सी क्रमांक 6 चला या ठिकाणी जर्सी क्रमांक 6 रिकाम्या हाताने माघारी परतलाय। या ठिकाणी प्रथमेश ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे, खराब कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते। मल्टी पॉइंट रेड प्रथमेशच्या माध्यमातून गुणाची कमाई होती आहे।
या ठिकाणी तिसरी चढाई असेल, थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी जर्सी क्रमांक 6 खेळाडू आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. तिसरी चढाई महत्वपूर्ण चढाई या ठिकाणी पाहायला मिळेल. श्री साई वडा संघाच्या कोर्टमध्ये या ठिकाणी जर्सी क्रमांक 6 भैरवनाथ मुरुड संघाचा खेळाडू स्वतःच्या डाव्या कमरेमध्ये या ठिकाणी सज्ज झालाय. या ठिकाणी सातत्याने एकाच कॉर्नरवरती रेंगाळताना पाहायला मिळाला. त्यामुळे डिफेन्सनं मात्र या ठिकाणी जेर बंद केलंय. सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते श्री साई वडा संघाच्या खात्यामध्ये. आपण पाहतोय पॉइंट घ्या. उंच पुरासा भक्कम बांध्याचा चढाईपटू दाखल होतोय. समोर 3 खेळाडूंचा डिफेन्स सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आणि या 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. जर्सी क्रमांक 11 एक सक्सेसफुल टॅकल मोमेंटम शिफ्ट करेल. समोरचा रोहित लाड या खेळाडूला रिवाय देखील मिळेल, परंतु या ठिकाणी मात्र व्हॅलिड रेड केली, माघारी परतलाय. थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करेल श्री साई वडा संघ. कारण एका बाजूला आपण पाहतोय तर भैरवनाथ मुरुड संघाचे टॉप डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. महत्वपूर्ण चढाईपटू या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे डिफेन्स मार्फत जिम्मेदारी या ठिकाणी घेतली जाईल मुरुड संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी प्रथमेश तीन खेळाडूच्या डिफेन्स मध्ये डिफेन्सला थोडंसं अनसेटल करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिकाम्या तर माघारी पडतील. समोरचा थर्ड रेड वरती या ठिकाणी डिसिजन लागेल. या ठिकाणी व्हॅलिड रेड मुरुड संघाची देखील आपण पाहतोय. त्यानंतर क्षणभर विश्रांती या ठिकाणी मागून घेतली आहे श्री साई वडा संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी जर्सी क्रमांक 11 गणेश आग्रह आपण पाहतोय. थर्ड रेड असेल, तिसरी चढाई पाहायला मिळते. कोलवा चौडगड टिपण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस मात्र डिफेन्स एक सक्सेसफुल कामगिरी जाते. गुणाची कमाई होईल. सुपर टॅकल सिच्युएशन या ठिकाणी ऑन होती आणि सक्सेसफुल झालाय. 2 गुणाची कमाई. गावचा संघ आहे आणि यावेळेला मात्र बझर वाजतो. तिसऱ्या चढाईची इशारत होते ती रोहित लाडसाठी, अर्थातच भैरवनाथ मुरुड संघासाठी तिसऱ्या चढाईची इशारत आहे. समोर 6 किलोची क्षेत्ररक्षण आपल्याला दृष्टीस पडत आहे आणि समोरच्या खेळाडूला स्पर्श केल्याचा दावा केला जातोय तो रोहितच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा कमबॅकच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला भैरवनाथ मुरुडचा संघ पाहायला मिळतोय. चालू सामन्याच्या गुणफलकावरती नजर टाकतो तर 7-6 गुणफलक पाहायला मिळतोय. सुपर टॅकल यशस्वी ठरला आणि यावेळेला मात्र 7-6 गुणफलक 7-7 हे गुणफलक पाहायला मिळतंय. काय गरज नव्हती. कबड्डीच्या क्रीडांगणावरती साथ असणं 7 खेळाडूंची फार महत्वाची आहे. जर 7 खेळाडूंची एकमेकाला साथ मिळते तर नक्कीच एका साथीनं आपण समोरच्या संघावरती मात करू शकतो. पण या सामन्याचं स्कोर देखील आपल्याला तेच सांगतंय की 7-7 चलोगे तो हमेशा जीतोगे. 7-7 गुणफलक असताना पुन्हा एकदा 14 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू रोहित लाड यावेळेला रिकाम्या हाताने मागे फिरतो. प्रत्युत्तरासाठी सज्ज होताना 9 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतो प्रथमेश काटकर. अक्सर कहा जाता है कि तकदीर के खेल से ऐसे निराश नहीं होते, जिंदगी में ऐसे कभी उदास नहीं होते. तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में ऐसे कभी उदास नहीं होते. हाथों की लकीरों पे क्यों भरोसा करते हो, तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. खरोखर जर आपल्या कष्टावरती आपण घेताना मेहनतीवरती जर आपला विश्वास असेल ना तर नक्कीच आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत कोणतंही नशीब किंवा लक हा शब्द आपल्याला पराजित करू नाही शकत. कारण नशीब आणि लक या शब्दामध्ये जेवढी ताकद आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ताकद आपल्या कष्टावरती आणि आपल्या मेहनतीवरती असते. आणि यावेळेला पुन्हा एकदा रोहित सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि मुरुडच्या सर्व क्रीडारसिकांकडून आपल्याला टाळ्या आणि गोड स्माइल पाहायला मिळते रोहितसाठी. कारण एका महत्व गुणाची कमाई रोहितच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळते. यापुढील होणारा सामना असेल साळूबाई मोगीच विरुद्ध श्रीराम करदे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार श्रीराम करदे विरुद्ध साळूबाई मुगीच. कुरकुरता आहे आवडता पास्ता.
पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणाच्या दरम्यान श्री साई वणंद संघाचा चढाईपट्टू प्रशांत यावेळेला चढायचं भार मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा श्री साई वणंद संघासाठी फार मोठी कामगिरी. बघूया 45 डिसिजन काय येतोय. 3 गुणांची यशस्वी कमाई श्री साई वणंद संघासाठी. पुन्हा एकदा मोठा कमबॅक आपल्याला पाहायला मिळालाय. गुणांमध्ये फरक पडतोय. चालू सामना जाऊन बसतोय 9 विरुद्ध 10 गुणांवरती. एका गुणाची आघाडी श्री साई वणंद संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत चुरशीचा असा सामना. भैरवनाथ मुरुड या संघाकडून फार मोठ्या अपेक्षा राहतील मुरुडच्या क्रीडा रसिकांना. अर्थातच या स्पर्धेमधून दुर्गादेवी मुरुड अर्थात यजमान संघ आज आपल्याला बाहेर असलेला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे नक्कीच भैरवनाथ मुरुड या संघाकडून रोहित लाड करून देखील क्रीडा रसिकांना फार अपेक्षा आहेत. आज आपण भैरवनाथ मुरुड संघाचा विचार करतोय तर आपल्याला किरण जाधव कोचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्रुटी समयानंतर सामन्याला सुरुवात होते. रोहित लाड चढायचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय. नक्कीच साहिल ज्याप्रमाणे कमबॅक करताना आपल्याला दोन्ही संघ पाहायला मिळतात. दोन्ही संघ तोडीस तोड जातात. या सामन्याचा अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी कोणता संघ जिंकू शकेल आणि या स्पर्धेमधून पुढे सेमीफायनलच्या राऊंडकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण सामना जिंकला तर ते सेमीफायनलसाठी क्वालिफाय होतात. परंतु या ठिकाणी आपण श्री साई वणंदला आपण पाहतोय ज्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत राहिलाय. चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. प्रथमेशने देखील एक मल्टी पॉईंट रेड केली. प्रशांतची एक सुपर रेड पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय रोहित लाड हा एकटाच खेळाडू चढाई मार्फत सातत्याने सक्सेसफुल झालाय. दोन्ही संघांना मोठमोठी स्पर्धा खेळण्याचा सवय अनुभव खूप आहे. कारण सातत्याने दोन्ही संघ सेमीफायनल फायनल पर्यंतची फेरी गाठतायत. अगदी आपण कालच्या स्पर्धेमध्ये भैरवनाथ मुरुड संघाला पाहिलं तर त्या संघाने देखील सेमीफायनल मारली होती. असा दोन्ही संघ बलाढ्य आणि बलाढ्य संघामध्ये या ठिकाणी सामना रंगतोय. अगदी शेवटाकडे जात असताना निकाल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल किंवा संभवतः आजच्या रात्रीतील पहिला बरोबरी सुटणारा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल का हे देखील बघण्यासारखे असेल. प्रशांत यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. गडी टिपण्याचा दावा या ठिकाणी मात्र सक्सेसफुल डिफेन्स झालाय. अशी कामं होतीये मुरुड संघाच्या खात्यामध्ये. सक्सेसफुल या ठिकाणी मुळाशी कमाई होती मुरुड संघासाठी. अगदी स्कोर कार्ड आपण पाहिलं तर नेट टू नेट कॉम्पिटिशन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी हाय व्होल्टेज ड्रामा आहे. श्री साई वणंद संघ या ठिकाणी थोडासा स्ट्रगल करतोय. दुसऱ्या बाजूला मुरुडचा संघ पलटवार करण्याचा संधी शोधतोय. ज्या पद्धतीने मुरुडचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. चला या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाकडे आपण जातोय. स्कोर कार्डचा जर विचार केला तर एका गुणाची महत्वपूर्ण आघाडी आहे मुरुड संघाकडे. रोहित लाड अजून देखील बॅकलाईनच्या पाठी. दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. गणेश आगरे या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय. तर मुरुड संघाच्या माध्यमातून अशा एका चढाईपटूला या ठिकाणी पाचारण करावा लागेल जो की गुणाची कमाई करेल. रोहित लाडला मैदानाच्या आतमध्ये येणं तितकंच महत्वपूर्ण या मुरुड संघासाठी आहे. त्यामुळे इथे मात्र आपण पाहतोय एक असा चढाईपटू या ठिकाणी मात्र आक्रमणासाठी पाठवावा लागेल जो की गुणाची कमाई करेल. एक व्हॅलिड रेड मुरुड संघाच्या माध्यमातून दुसऱ्या सत्रातील प्रत्युत्तर म्हणून श्री साई वणंद संघाचा महत्वपूर्ण खेळाडू प्रथमेश या खेळाडूला आपण पाहतोय. 5 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. डिफेन्सला अनसेटल करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी अगदी खोलवर जाण्याचा प्रयत्न केला जातोय. डिफेन्सने आतापर्यंत संयम बाळगलाय. बजरगोटी टिक वाजवायला सुरुवात झाली आहे. माघारी पडतील. व्हॅलिड रेड इंटी रेड या ठिकाणी पाहायला मिळते श्री साई वणंद संघाच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक 10 व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. संभवत या ठिकाणी तिसरी चढाई पाहायला मिळेल. बजर वाचतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या चढाईसाठी प्रथमेश जर्सी क्रमांक 9. गडबड करू नका. 5 खेळाडूंचा डिफेन्स आणि 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सुरू होतोय.
टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. जर्सी क्रमांक 11 या खेळाडूच्या माध्यमातून सर्वप्रथम डिफेन्सला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर मात्र डिफेन्स सेगमेंटला गुणाची कमाई केली जाते. मुरुड संघाच्या खात्यामध्ये प्रथमेश बॅकलाईनच्या पाठी जाईल. खूप मोठा धक्का या ठिकाणी श्रीसाई म्हणून संघाला लागलाय. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक तिसरी चढाई मुरुड संघाच्या माध्यमातून रोहित लाड या खेळाडूला या ठिकाणी पाचव्याने केलंय. अगदी रिवाईव्ह झाला आणि लगेचच या ठिकाणी मात्र चढाईची भूमिका बजावण्याची या ठिकाणी मात्र संधी दिली जाते. या ठिकाणी 4 खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय. आक्रमण करावं लागेल परंतु अक्षय या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होतोय. डिफेन्स सक्सेसफुल झालाय. श्रीसाई वडा संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होईल. स्कोर कार्ड कडे जातोय. या ठिकाणी स्कोर कार्ड 11 गुणांवरती श्रीसाई वडंतर 12 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ आहे. कॉम्पिटिशन अजून देखील नेट टू नेट चालली आहे. कुठला संघ विजयी होईल यात मात्र आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत रिझल्ट मिळणार नाहीये, कारण महत्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनलची लढत जर या ठिकाणी गाठायची तर मात्र हा सामना विजयी होणे गरजेचं आहे. नक्कीच साहिल, या पुढचा सामना देखील अत्यंत हाय व्होल्टेज होईल यात काही शंका नाही. अर्थातच आपल्याला या पुढचा सामना देखील हाय व्होल्टेज होणार आहे, कारण साहिल श्रीराम करते खेळताना पाहायला मिळतोय. आणि ज्याप्रमाणे आपण मुगीस संघाचा परफॉर्मन्स बघितलाय तो महालक्ष्मी जालगाव संघासोबत कायम बेस्ट राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान चालू सामन्याबद्दल आपण चर्चा करूयात. भरनाथ मुरुड या संघाच्या गुणफलकाचा जर आपण विचार करतो तर एका गुणाने फक्त आघाडीवरती आहे. अत्यंत महत्वाचा सामना, अत्यंत महत्वाची रात्रीच्या विद्युत प्रकाशात चालू असलेली ही कबड्डी सामन्याची लढत आपल्याला अनुभवायला मिळते. दुर्गादेवी कबड्डी संघ मुरुड यांच्या आयोजनानं संयोजनानं रचलेली ही स्पर्धा आणि स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण अनुभवतोय. जो संघ या सामन्यामध्ये विजयी ठरेल तो नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये अर्थात सेमीफायनलच्या राऊंडमध्ये जिंकण्यासाठी आणि खेळण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. या पुढचा सामना देखील महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळेल. श्रीराम गर्दे विरुद्ध मुगीच, दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार श्रीराम गर्दे आणि सळबाई मुगीच खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. नक्कीच आता आपल्याला गुणलेखनाचं काम पाहताना मिळतात ते दादूजी सुरू आहे, बजल सांभाळताना पाहायला मिळत आहेत. समीरजी शेवडे थर्ड रेड सांभाळत आहेत. सुधीर कदम त्याचप्रमाणे सामन्याच्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो तुषार पाटील, सरपंचाच्या भूमिकेत दीपक आणि यावेळेला मात्र श्रीसाई वडे संघाच्या माध्यमातून सुपर रेडवाली आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच एका चढाईमध्ये तब्बल 3 गुणांची कमाई आणि श्रीसाई वडेचा संघ यावेळेला 2 गुणांनी आघाडीवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती वाटचाल करताना भरनाथ मुरुडचा संघ महत्वाची लढत यावेळेला पुन्हा एकदा 2 गुणांची कमाई. चालू सामन्याचे गुणफलक पुन्हा एकदा 14-14 संघाकडून होती. ती अपेक्षा पूर्ण करताना आपल्याला भरनाथ मुरुडचा संघ पाहायला मिळतोय. तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की ज्यांच्यामुळे आपल्याला हा सामन्याचा आस्वाद घ्यायला मिळतोय नक्कीच त्या सर्व खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजेत. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा कौतुक या क्रीडांगणावरती झालं पाहिजे दोन्ही संघांसाठी. अर्थातच ज्यावेळेला दोन्ही संघांचा आपण बारदार परफॉर्मन्स बघतो, श्रीसाई वडद असेल अथवा भरनाथ मुरुड असेल, कोचची भूमिका देखील यावेळेला आपल्याला फार महत्वाची जाणवते. पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय, ज्याने नुकतंच कमबॅक केलंय ग्राउंड मध्ये. तो बराच वेळ विश्रांती नंतर सज्ज झालेला रोहित लाड आपल्याला पाहायला मिळतोय. किरणजी जाधव आपल्याला जाणवत आहे. थोडंसं चेहऱ्यावरती त्यांचं टेन्शन जाणवत आहे आपल्याला. नक्कीच भरनाथ मुरुड संघ जो आपल्याला काल सेमीफायनलच्या राऊंड मध्ये आपण खेळताना बघितलं. या पुढचा सामना देखील असाच अत्यंत चुरशीच्या लढतीचा होणार यात काही शंका नाही. पुन्हा एकदा श्रीसाई वडद संघाचा जुना जाणता बघितलं जातोय. डबल 1 का अर्थातच गणेश आगरे यावेळेला चढाईचं मारण्यासाठी सज्ज होते. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण, 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाईचा मार वाहिला जातोय. गणेशच्या माध्यमातून लाथ मारून बाद करण्याचा प्रयत्न, रोहितला टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न सक्सेसफुल ठरला, मागे फिरला. गणेश प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. तो नक्कीच रोहित लाड, वारंवार चढाई करणारा, संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळणारा रोहित लाड यावेळेला चढाईसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. श्रीसाई वडद संघाचा जर आपण विचार करतो तसं 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दुसरी स्पर्धेत बोनस गुण यावेळेला ऑन नाहीये. चढाई खोलवर करावी लागते. रोहित देखील रिकाम्या हाताने मागे फिरतोय. याआधी आपण गणेशला रिकाम्या हाताने मागे फिरताना बघितलं. प्रत्युत्तरासाठी मात्र तिसरा चढाईसाठी सज्ज होतोय तो प्रशांत.
10 नंबर जर्सी परिधान केलं श्रीसाई वडण संघाचा चढाईपट्टू. यावेळेला मात्र गुणांमध्ये मोठा फरक होणार यात काही शंका नाही. नक्कीच यावेळेला मात्र प्रशांतला डबल ट्रॅव्हल केलं गेलं, जागेवरती थांबवण्यात यश आलं. ते भरनाथ मुरुड संघाला एका गुणाची भर पडते मुरुड संघाच्या खात्यामध्ये. साहिल, ज्याप्रमाणे आपण दोन्ही संघांचा खेळ बघतोय, कमबॅक केलं जातंय, थोडीसं उत्तर दिलं जातंय. थर्ड रेड वरती दोन्ही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात, कुठे जोखीम घेत नाहीये. नक्कीच हा थर्ड रेड वरती चालणारा जो खेळ असतो ना, हा महत्वपूर्ण निर्णय देऊन जातो. एक वेगळा अनुभव खेळाडूंना आणि क्रीडा रसिकांना देखील दिला जातो. ज्यावेळेला आपण लीगचे सामने पकडीनं उत्तर दिलं जातंय. थर्ड रेडचा भार होता, ज्याप्रमाणे थर्ड रेड वरती पकड झाली होती भरनाथ मुरुड संघाच्या माध्यमातून श्रीसाई वडण संघाच्या चढाईपट्टूला, त्याचप्रमाणे भरनाथ मुरुडच्या चढाईपट्टूला देखील पकड झाली थर्ड रेड श्रीसाई वडण संघाच्या माध्यमातून. एक आगळीवेगळी लढत तिसऱ्या चढाईवरची संघ आपल्याला दोन्ही खेळताना पाहायला मिळतात. काय वाटतं साई? या ठिकाणी एक चांगली रणनीती पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून, कारण थर्ड रेडवरती सामना अगदी शेवटाकडे नेण्याचा प्रयत्न होईल. परंतु त्याची शेवटची पास परंतु या ठिकाणी काय गडबड करायची गरज आहे? 2 गुणाची कमाई, मल्टी पॉइंट रेड. श्रीसाई वडण संघाची आघाडी अजून देखील भक्कम करतील. अगदी चांगल्या दर्जाचा खेळ उड्या मारतात बेडू उड्या. भैरवनाथ मुरुड संघाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी साधा सोपा गुण जाऊ बोनस घेतला शकला असता, परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र खराब कामगिरी डिफेन्स मार्गावरती मुरुड संघाच्या संघाने केली आहे. या ठिकाणी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती मुरुडच्या संघाला आपण पाहतोय सरेंडर केलं जात आहे. 1+2 = 3 पॉईंट श्रीसाई वडण संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. स्कोर कार्डकडे जाऊया. 21 गुणांवरती श्रीसाई वडण आणि 16 गुणांवरती मुरुडचा संघ आहे. या ठिकाणी आघाडी भक्कम झाली आहे श्रीसाई वडण संघासाठी. अगदी चांगल्या दर्जाचा खेळ पाहिला आपण. व तो मुरुडचा संघ छोट्या छोट्या चुका करतोय आणि त्या छोट्या चुका अगदी मात्र मोठ्या ठरतायत. एक मल्टी पॉइंट रेड त्या ठिकाणी प्रथमेशची आपण पाहिली, त्या ठिकाणी जर त्याला संयम राखून त्या ठिकाणी मात्र टिकला गेला असेल तर मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स झाला असता आणि त्यानंतर पाहता पाहता ऑल आउट झाला. तो मात्र मुरुडचा संघाने पुन्हा एकदा मोमेंटम जो आहे तो मात्र मोमेंट आता मात्र श्रीसाई वडण संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. सबोध या ठिकाणी मात्र सेमीफायनलची फेरी गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी श्रीसाई वडण संघाचा आहे, परंतु या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रोखला गेलाय. रोहित लाड या खेळाडूला सक्सेसफुल डिफेन्स आहे श्रीसाई वडण संघाच्या खात्यामध्ये. अगदी इतकंच आपण पाहिलं तर श्रीसाई वडण संघाचा डिफेन्स या बेस मात्र हल्लाबोल करतोय प्रतिस्पर्धी संघावरती. बॅक टू बॅक पकड या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी आपण पाहतोय तर अमित आणि अक्षय या दोन सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. स्कोर कार्डकडे जाऊया. 23 या गुणसंख्येवरती वडणचा संघ आहे, 16 या गुणसंख्येवरती या ठिकाणी आपण मुरुडच्या संघाला पाहतोय. या शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना इथून मात्र पिछाडी भरून काढावी लागेल. अगदी सामना जवळ येण्याचा प्रयत्न करावा लागेल. रोहित लाड मैदानाच्या बाहेर आहे आणि तो मात्र बाहेर असताना या ठिकाणी मात्र कशा दर्जाचा खेळ होईल मुरुड संघाच्या माध्यमातून हे देखील तितकंच महत्वपूर्ण असेल. या ठिकाणी गणेश आगरे समोर या ठिकाणी व्हॅलिड रेड करण्याचा प्रयत्न करतील. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल या खेळाडूच्या माध्यमातून, कारण महत्वपूर्ण आघाडी आहे या ठिकाणी आपण पाहतोय श्रीसाई वडण संघाकडे. या ठिकाणी व्हॅलिड रेड श्रीसाई वडण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 6 व्हॅलिड रेड करण्याचा प्रयत्न आहे. थर्ड रेडचा वाट पाहावी लागते आणि बजर वाजला मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या चढाईसाठी प्रशांत हा खेळाडू सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 10 एक सुपर रेड या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. कशी या ठिकाणी मुरुडच्या संघाने पलटवार करण्यासाठी सुरुवात केली आहे. थर्ड रेडचा इशारा आलाय. या ठिकाणी कुठच्या परिस्थितीमध्ये सामना अगदी शेवटाकडे जाईल. नक्कीच ज्याप्रमाणे आपण दोन्ही संघांचा विचार करतोय, दोन्ही संघ थोडी स्टोर ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. पण एकंदरीत वडण संघाचा विचार करतो तर डिफेन्स या दोन्ही बाबतीमध्ये श्रीसाई वडणचा संघ आज आपल्याला बेस्ट ठरताना पाहायला मिळतो. एकंदरीत जर आपण भरनाथ मुरुड संघाचा विचार केला तर रेडिंगच्या बाबतीचा चढाईच्या बाबतीमध्ये फक्त आज रोहित लाडवरती असं पाहायला मिळाला. डिफेन्स आज थोडासा वीक आपल्याला जाणवतोय तो भरनाथ मुरुड संघाचा.
एकंदर श्री साई वणन संघ हा दोन्ही बाजूने विचार करता आपल्याला आघाडीवरती असताना पाहायला मिळतोय. क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपण फ्लॅश लाईट बंद करायची. तर असं सामन्याचं गुणफलक आपल्याला पाहायला मिळते. 24 गुणांवरती सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. 24-17 सामन्याचं गुणफलक. 24 गुणांवरती म्हणून 17 गुणांवरती आपल्याला मुरुड संघ खेळताना पाहायला मिळतोय. फार मोठी उमेद आहे ती मुरुड संघाकडून. यावेळेला मात्र रोहित लाड अजून सुद्धा आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळतोय. रिकाम्या हाताने मागे फिरतोय. मुरुड संघाचा चढाईपट्टू प्रत्युत्तरासाठी होतोय. 9 नंबरची रसी प्रदान केलेली प्रथमेश काटकर. तिसरी चढाई नाही आहे याची जाणीव त्याला आहे. वेळखाऊ चढाई नक्कीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. ती वणन संघासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली जाते प्रथमेश काटकरच्या माध्यमातून. अत्यंत शांत आणि संयमी पण वेळी आक्रमक पवित्रा आजमावला जातोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. यापुढे होणारा सामना असेल साळूबाई मुगीस विरुद्ध श्रीराम कर. आणि यावेळेला मात्र चढाईसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच फार मोठी जबाबदारी या चढाईपटूच्या खांद्यावरती आहे. निदान यशस्वीरित्या पार केली जाते पण निदान रेषेवरती कोणतेही निदान लागत नाहीये. बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातो. बजर वाचतोय. तिसऱ्या चढाईची इशारा येते डू ऑर डायरेक्ट. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा निदान रेषेवरती कोणतेही निदान लागणार नाही याची जाणीव या चढाईपटूला आहे. श्रीराम करदे आणि साळूबाई मुगीस आपण क्रीडांगणाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. आपल्याला खेळाच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार. आपण लगेचच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. आणि यावेळेला मात्र महत्वाची निर्णायक भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय तो भरला था मुरुड संघाचा रोहित लाड. चला या पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचे साळूबाई मुगीस आणि श्रीराम करदे. आपण क्रीडांगणाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. रात्रीचे जवळपास 12:30 वाजत आलेले आहेत आणि एक सामना देखील अजून आपल्याला महत्वाचा सामना बघायचा आहे. चालू सामन्याचं गुणफलक आपल्याला पाहायला मिळते ते 18-25. 18 गुणांवरती भरनाथ मुरुड आणि 25 गुणांवरती भरगतचा आघाडीवरती जाऊन बसतो तो श्री साई वणनचा संघ. काल आपण ज्या संघाला सेमीफायनल मध्ये बघितलं त्याच संघाला आपण क्वार्टर फायनल मध्ये कदाचित पराभव होताना बघू शकतो. आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे चढ उतार येत असतात तसेच क्रीडांगणावरती देखील आपल्याला चढ उतार पाहायला मिळत असतात. एक मदत दोस्तीचा हात पुढे केला जातो. एका यशस्वी गुणाची कमाई करून दरम्यान हा सामना संपतोय आणि या सामन्यामध्ये विजयी ठरतोय तो श्री साई वणनचा